विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता। मंत्रिमंडळाचा विस्तार, काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल अपेक्षित। पालकमंत्र्यांच्या अदलाबदलीचीही शक्यता। मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। राज्यातल्या भाजपच्या प्रत्येक उमेदवाराकडे भाजपच्या केंद्रित नेतृत्वाने मागितला लोकसभा मतदारसंघाचा अहवाल। निकालानंतर विधानसभा निहाय विश्लेषण केलं जाणार। चांगली कामगिरी न केलेल्या आमदारांचं विधानसभेचं तिकीट धोक्यात येण्याची शक्यता। मनसे पदवीधर निवडणूक लढण्यावरती ठाम। मनसेच्या भूमिकेमुळे भाजपच्या अडचणीत वाढ। मनसेचे उमेदवार अभिजित पानसे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। विधानसभेला 288 जागा लढवणार असल्याची मनोज जरांगेंची माहिती। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास निवडणूक लढणार। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। मनोज जरांगे एका समाजाचं नेतृत्व करतायत, त्यांनाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे। प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा। मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेच्या आधीच पूर्ण। मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरती वाहतूक सुरू। मुंबईतल्या मेगा ब्लॉकमुळे पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी 40 जादा एसटी बसेस। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरती आजपासून रविवारी दुपारपर्यंत विशेष मेगा ब्लॉक। लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेवरती सुरू असलेल्या मेगा ब्लॉकमुळे कुर्ला स्थानकावरती गर्दी। लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्यानं प्रवासी हैराण। मेगा ब्लॉकमुळे राज्य निवडणूक आयोग कर्मचारी अधिकाऱ्यांना मुभा। कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये येणं कठीण, त्यामुळे जे कर्मचारी गैरहजर राहतील त्यांची रजा कापली जाणार नाही। खासदार राजेंद्र विचारे यांनी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकामध्ये केली कामाची पाहणी। विरार ते वैतरणाच्या दरम्यान शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेपर्यंत पश्चिम रेल्वेवरती ब्लॉकमुळे 2 जूनला काही रेल्वे गाड्या रद्द राहणार। आज आणि उद्या मुंबईसह उपनगरामध्ये हलक्या पावसाची शक्यता। भारतीय हवामान खात्याचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। संपूर्ण मुंबईमध्ये कालपासून 5% पाणी कपात लागू, तर 5 जूनपासून 10% पाणी कपात करण्याचा पालिकेचा निर्णय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 8% पाणीसाठा शिल्लक। पाणी काटकसरीने वापरण्याचं पालिकेचं आवाहन। राज्यातल्या धरणांची स्थिती चिंताजनक। धरणांमध्ये केवळ 22.43% पाणीसाठा शिल्लक। राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधील 3091 गावं आणि 7947 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा। 3782 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत असून 97 सरकारी आणि 3685 खासगी टँकरचा समावेश। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्यावरती। छत्रपती संभाजीनगरच्या अडूळ गावामध्ये पटोले यांच्याकडून नुकसानाची पाहणी। नाना पटोलेंनी बीडच्या गेवराई तालुक्यातील रुई गावातील रेशीम उत्पादकांची घेतली भेट। पटोलेंकडून रुई गावातील नुकसानग्रस्त रेशीम शेतीची पाहणी। राज्यकर्त्यांच्या कमिशनसाठी आचारसंहिता काळामध्ये विशेष परवानगी काढून 25,000 कोटींच्या टेंडरला मंजुरी घेता येते। मात्र दुष्काळावरती बैठक घ्यायची म्हटली की आचारसंहितेचं कारण देतात, ही जनतेची फसवणूक। वडेट्टीवार यांची टीका। मराठवाड्याला भयान दुष्काळाचा मुक्या जनावरांनाही फटका। गोशाळा चालकांनी दागिने गहाण ठेवून केला चारा खरेदी। सांगलीच्या जतमध्ये चाऱ्याच्या तुटवड्यामुळे चारा छावणीची मागणी वाढली, मात्र आचारसंहितेमुळे चारा छावणीची मदत मिळणं सुद्धा कठीण। 3 दिवसांपूर्वीच्या वादळी वाऱ्यानं सांगलीच्या जत पूर्व भागामध्ये 200 विजेचे पोल पडले, त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून जतमधील अनेक गावांमध्ये वीज पुरवठा गायब। बंगळुरूच्या गुलाबी कांद्यावरील 40% निर्यात शुल्क केंद्रानं हटवलं। महाराष्ट्रात देखील कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची मागणी। मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन। यावेळी राष्ट्रवादी आणि समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित। नाशिकची जागा न मिळाल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा। मात्र मी नाराज नाही, मी शाहू फुले आणि आंबेडकर समता परिषदेचा पायी। खोटं बोलणं मला जमत नाही, छगन भुजबळांचं स्पष्टीकरण।
जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा देण्याचे भुजबळांचे वक्तव्य दुर्दैवी, हसन मुश्रीफ यांची भुजबळांवरती टीका. भाजपला महाराष्ट्रामध्ये 8 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, लोकसभा निकालाच्या 4 दिवस आधी विजय वडेट्टीवार यांचा दावा. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाची पब आणि बारवरती करडी नजर. सीसीटीव्हीच्या मदतीनं राज्य उत्पादन विभागाचे अधिकारी बार आणि रेस्टॉरंटवरती नजर ठेवणार. परवाना कक्षामध्ये 21 ते 25 वयांखालील व्यक्तींना बियर आणि मद्य विक्री केल्यास आस्थापनांवरती कडक कारवाई केली जाणार. हॉटेलच्या ओपन टेरेसवरती मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार. मी हसन मुश्रीफ यांची माफी मागतो, मात्र पुण्यातील पब बंद होणार नसतील तर मी कुणाचीही माफी मागणार नाही, रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया. घाटकोपर होर्डिंग दुर्घटने प्रकरणामध्ये काल अटक झालेल्या स्ट्रक्चरल इंजिनियर मनोज संघू याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी. होर्डिंगचे स्थिरता प्रमाणपत्र दिल्याचा संघू यांच्यावरती आरोप. डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणामध्ये तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांच्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला. 5 वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय. डॉक्टर अंकिता खंडेलवाल, डॉक्टर हेमा अहुजा आणि डॉक्टर भक्ती मेहर यांच्यावरती प्रत्येकी 25,000चा दंड ठोठावला. पुण्यातल्या टिळक रस्त्यावरती कालीचरणच्या विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन. कालीचरणनं स्त्रियांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात केलं आंदोलन. पुणे विद्यापीठाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन. विद्यापीठामध्ये काही दिवसांपूर्वी गांजा सापडल्यानं एबीव्हीपी आक्रमक. विठ्ठल मंदिरामधील हनुमान गेटच्या जवळ जमिनीमध्ये सापडली खोली. काल रात्री 2 वाजता आढळली छुपी खोली. खोलीमध्ये अनेक देवांच्या मूर्ती असल्याची माहिती. मंदिर समितीसह अध्यक्ष औसेकर आणि पुरातत्व विभाग टीम खोलीमध्ये उतरणार. गीत वीर विनायकचे 3125 कार्यक्रम संपन्न. ज्येष्ठ कलावंत सावरकर प्रेमी सतीश भिडे यांचं सादरीकरण. ठाण्याच्या उमा नीलकंठ व्यायामशाळेमध्ये कार्यक्रम. ज्येष्ठ तबलावादक सुधाकर दाते, तन्मय रिसबूड यांची कार्यक्रमाला साथ. बिहारमध्ये उष्माघातानं 38 जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशमध्ये 2 चिमुकले दगावले. वाढत्या तापमानामुळे बिहारमधील शाळा बंद करण्याचा निर्णय. कडाक्याच्या उन्हामध्ये राजधानी दिल्लीमध्ये पाणी टंचाई. अनेक ठिकाणी पाण्याचे संकट गंभीर. दिल्लीमध्ये आप सरकारच्या विरोधामध्ये भाजपचं मोठं निदर्शन. लोकसभा निवडणुकीच्या 7 राज्यांमध्ये 57 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान. निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यामध्ये 904 उमेदवार रिंगणात. आज कन्याकुमारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यानधारणेचा 2रा दिवस. विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणेमध्ये मग्न. ध्यानधारणा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी सूर्याला दिलं अर्घ्य. स्वामी विवेकानंद यांनी याच ठिकाणी केली होती ध्यानधारणा. दरम्यान सर्वसामान्यांसाठी विवेकानंद रॉक मेमोरियल सुरू करण्यात आलेलं आहे. इतर भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मोदींनी स्मारक पर्यटकांना खुलं करण्याचे दिले होते निर्देश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात देखील उद्या मतदान. तर हिमाचल प्रदेशमधल्या मंडीमध्ये भाजप उमेदवार अभिनेत्री कंगना रनौत यांचंही भवितव्य मतदान केंद्रामध्ये बंद होणार. 48 तासात इंडिया आघाडी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करणार. काँग्रेस नेते जयराम रमेश यांचं विधान. सर्वाधिक जागा मिळतील त्या पक्षाचाच पंतप्रधान होणार. इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान पदावरती काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांचं मोठं वक्तव्य. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 7व्या टप्प्याच्या मतदानाच्या आधी पत्नी सोनल यांच्यासह घेतलं तिरुपतीचं दर्शन. सीमेजवळ चीनच्या पुन्हा एकदा कुरापती. सिक्कीमपासून 150 किलोमीटर अंतरावरती चीनची लढाऊ विमानं तैनात. शिगात्से एअरबेसवरती J-20 स्टेल्थ हे लढाऊ विमान तैनात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना मोठा झटका. हश मनी प्रकरणामधील सर्व 34 गुन्ह्यांमध्ये दोषी. 11 जुलै रोजी शिक्षा जाहीर होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.